आज नेमके असं काय झालंय जेणेकरून आपल्याला इतकं मोठं पाऊल उचलावं लागलं की बाबा गौरीचे शिंगच आपल्याला कापावं लागले। तर रामकृष्णारी मंडळी, आज सकाळी या बोकड्याला काय झालं होतं काय माहिती, गेटच्या आत गेलो नाही तर माझ्यासोबतच भांडणं खेळायला लागला। मला पुढे जाऊन द्यायना आणि वापस जाऊन द्यायना, नुसतं माझ्या पशी यायचं आणि मला शिंगाने मारायचा। म्हणलं भाऊ तुझ्या ताकद आहे, माझी ताकद पूर्ण संपलेली, आता मला थोडं शांत बसू दे। तेवढ्यात माझी नजर आहे ना या शेळीकडे गेली। हा, ही तीच शेळी आहे जिची मागच्या वेळेस व्हिडिओ काढली होती जेव्हा ही गाभण होती आणि तिची व्हिडिओ अक्षरशः व्हायरल गेली होती। 8.8 मिलियन व्ह्यूज होते, 88 लाख। आता ही परत गाभण राहिली बर का। आता बऱ्यापैकी लोकांच्या मनात प्रश्न आला संगी बाबा गौरीचे शिंग कमू कापले, कारण की हिने ना या महाराणीने आपल्या 2 शेळ्या मारल्या। आता ते कसं काय तुम्हाला ना एक सेपरेट व्हिडिओ बनवून मी त्याचा एक 2-3 दिवसामध्ये तुम्हाला तिथं बघायला भेटूनच जाईन। शेळ्यांना मी हिरवं गवत आणलं होतं, मग ते शेळ्यांना थोडं टाकलं, त्यात ते बोकड्याचे नाटकं बघा, टाकूस तर दम नाही भाऊ। मग ते राजहंस पण आले, राजहंसने मस्त पैकी खाल्लं। आज आता सगळे निघालो होतो आम्ही देवगडला। विषयात झालं की बाबाची बहीण आली, आमची आजी, त्यांना सोडायला निघलो होतो। तिथं जाता जाता देवगड बी लागतं, मग देवगडला दत्ताचं मस्तपैकी दर्शन घेतलं। आभळ पण लय आले होते, पण आता काही टेन्शन नाही, 4 व्हीलर आहे त्याच्यामुळे काय भिजायचं काही टेन्शन नाही। तिथं आम्ही आता प्रवारा संगम पण बघितला, जिथं गोदावरी नदी आणि प्रवारा नदीचा संगम होतो आणि गोदावरी नदी तयार होती। मग तिथून आम्ही त्यांना सोडून आलो होतो। प्रज्ञेश म्हणला चला आता मी तुम्हाला ताक पिऊ घालतो। आता चला मस्तपैकी ताक पिऊ। पावसाळ्याचं ताक कोण पितं, पण चला आता घेतो पिऊन, तुम्हाला भेटतो एक नवीन व्हिडिओ मध्ये।